नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे फिंदासच्या नवीन पॉडकास्टमध्ये. आणि आज आपण चर्चा करणार आहोत आर्थिक विषयावर. हा पॉडकास्ट आपण सादर करत आहोत बॉत्सो बीच, नॉर्वे इथून. आणि तुम्ही पाहत आहात मागे फ्योर्ड आणि त्यामागे एक सुंदरसं जंगल आहे. आणि या पॉडकास्टवर चर्चा करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत फायनान्शियल फ्रीडम कोच, ऑथर आणि ट्रॅव्हलर समीर माचवे. नमस्कार, थँक्यू. आपण लगेचच चर्चेला सुरुवात करूया. गेल्या काही वर्षांमध्ये एक अशी परिस्थिती झालेली आहे की 15-20 वर्षामध्ये शहरी भागातले जवळपास मेजॉरिटी कुटुंबांमध्ये नवरा बायको दोघंही काम करतात, डबल इन्कम आहे, पण तरी सुद्धा ही पिढी कर्जामध्ये आहे. पण आपण जर का 1 किंवा 2 जनरेशन मागे गेला तर आपल्याला हे चित्र दिसत नाही. तेव्हा एक कर्ता पुरुष घरात असून, एक ब्रेड विनर असून सुद्धा कर्ज नव्हती लोकांवर. तर ही परिस्थिती का आली, तुमचं काय मत आहे? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि इनफॅक्ट आपण असं बघितलं तर हा एक सामाजिक प्रॉब्लेम आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. 2-3 कारण आहेत ह्याच्या मागे. पहिलं कारण हे आहे की 2 पिढ्या आधी लोक काही प्रमाणात तरी आपण म्हणू शकतो की अल्पसंतुष्ट होते, फार एम्बिशियस नव्हते. सो फॉर देम हॅव्हिंग अ सिम्पल हाऊस आणि पब्लिक ट्रान्सपोर्टच वापरायचे मॅक्सिमम लोक. स्वतःची गाडी पाहिजे अशी काही अपेक्षा नसायची लोकांची, किंवा एक बेसिक लाईफस्टाईल जगण्यामध्ये लोक सॅटिस्फाईड होते. जसं इन्फॉर्मेशन एज सुरू झालं तसं लोकांना खूप अट्रॅक्शन झालं की मटेरियलिस्टिक थिंग गोळा करायच्या. त्याच्यामध्ये प्रामुख्याने अशा गोष्टी ज्या दिखावा करण्यासाठी उपयुक्त ठरतात. उदाहरणार्थ स्वतःचं घर, गाडी असेल, आणि ओव्हरऑल लाईफस्टाईल मध्ये दिखावा करण्याकडे जास्त कल त्यांचा सुरू झाला, कारण कंपॅरिझन सुरू झालं. आणि त्याच्यामुळे इम्पॅक्ट असं झाला की निश्चितच खर्च वाढून गेला. आणि आता होतंय काय की लोकांना ज्या गोष्टी परवडत नाहीत, पूर्वीच्या काळी ते लोक घ्यायचेच नाही, आता लोन म्हणून ते घेऊ शकतात. त्याचं मूळ हे आहे की लोन इझिली उपलब्ध झाले. दी बँक्स वॉन्ट यू टू बॉरो द मनी, बिकॉज त्यांनी जर पैसे बॉरो केले लोकांनी तरच बँकेचा धंदा होणार. त्यामुळे सातत्याने लोन देण्याकडे बँकांचा कल आहे, लोकांचाही कल आहे बँक मधून लोन घेण्याचा. आणि मग लोनवरती घर मिळतं, गाडी मिळते, अगदी मोबाईल्स सुद्धा लोनवर मिळतात. इनफॅक्ट अमेझॉनवर जर आपण आज गेलो तर छोट्या छोट्या गोष्टींना EMI आहे. सो दॅट इज वन रिझन की लोकांचा खिसा एम्प्टी राहतोय. प्रलोभनं खूप आहेत. आपल्या 2 पिढ्या आधी प्रलोभनं नव्हते, सोशल मीडिया नव्हता, इंटरनेट नव्हतं, त्यामुळे त्यावेळेस प्रलोभनं कमी होते. आज प्रलोभनं खूप आहेत, मॉल्स आहेत. त्यामुळे सातत्याने आपल्या मेंदूवरती हा एक बंबार्डिंग केलं जातं की बाय बाय बाय, कीप बाईंग कीप बाईंग कीप बाईंग. आणि त्याच्यामुळे इट इज एन्श्युअर्ड दॅट युअर पॉकेट्स रिमेन एम्प्टी. हे सातत्याने होतंय. आणि माझा सिंपल प्रश्न असा आहे की तुम्ही याचा विचार करा की एखादी गोष्ट जर तुम्हाला परवडत नसेल तर ती तुम्हाला व्याजावर कशी परवडेल. पण आजच्या जमान्यामध्ये सचिन असं दिसतं की लोक कर्ज घेऊन व्याज द्यायला आनंदाने तयार आहेत. दॅट इज द रिझन. म्हणजे कर्जाची उपलब्धता. अजून एक प्रश्न असा येतो की भारतीय अर्थव्यवस्था, आपण आजकाल जे रिपोर्ट पाहतो त्याच्यामध्ये असं आहे की भारतीय अर्थव्यवस्था गेल्या 15 वर्षात, म्हणजे आपण जो कालावधी डिस्कस केला आता, त्यामध्येच 15व्या क्रमांकावरून 5 नंबरपर्यंत आलेली आहे. आणि तरी हे चित्र आहे. आणि पुढे चर्चा अशी आहे की आपण 5 नंबरवरून येत्या काही वर्षात 3ऱ्या नंबरची जागतिक अर्थव्यवस्था होणार आहोत. या कालावधीमध्ये या ग्रोथ स्टोरीचा पार्ट होण्यासाठी सामान्य माणसांनी, सामान्य इन्व्हेस्टरनी काय केलं पाहिजे, जेणेकरून आधी 15 ते 5चा प्रवास त्याचा जर चुकला असेल तर 5 ते 3च्या प्रवासात त्याला ते साध्य करता येईल. अत्यंत क्रिटिकल गोष्ट आहे ही की आपण भारतीयांनी जे काही आपली प्रगती होतीये त्याच्यामध्ये आपण किती सहभागी झालोय आणि आपण स्वतःचा किती फायदा करून घेतो. सो इकॉनॉमिक डेटा हा सामान्य माणूस बघत नाही, त्याच्याकडे त्याचा ऍक्सेस नाहीये. पण काही गोष्टी मी सांगतो, म्हणजे जे लोक शासंक आहेत की आता ही इंडिया ग्रोथ स्टोरी आहे, ही खरंच फळेल का नाही, याच्यातनं खरंच आपण जगातली 3री अर्थव्यवस्था होऊ आणि मग आपले मार्केट्स वर जातील की नाही, याच्याबद्दल जी शंका लोकांना आहे त्याचं आधी मी क्लिअर करतो की अनेक गोष्टी होतील. गव्हर्नमेंट बदलू शकतं, पॉलिसीज बदलू शकतात, मात्र एक गोष्ट कधीही बदलणार नाही, ती म्हणजे सध्या आपले जे डेमोग्राफिक्स आहेत, म्हणजे आपलं जे भारतातली जी लोकसंख्या आहे 140 कोटीची, त्याच्यापैकी 66% लोक हे वर्किंग एज मध्ये आहे. आणि आपलं मीडियन एज जे आहे दॅट इज 28. आता दिस इज द यंगेस्ट वर्किंग पॉप्युलेशन इन दी वर्ल्ड, जी खूप मोठी ताकद आहे. आणि असं मानलं जातंय की पुढची 50 वर्ष इंडिया विल बी दी यंग कंट्री इन दी वर्ल्ड. आज जपानमध्ये जो प्रॉब्लेम झालाय की तिथे यंगस्टर्स नाहीयेत. चायनामध्ये मीडियन एज इज गॉन अप टू 38. सो इंडिया इज दी ओनली यंग मॅन पॉवर इन दी वर्ल्ड. फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट, आपली ही जी मॅनपॉवर आहे ही इंग्लिश स्पीकिंग आहे, जी खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि थर्ड थिंग इज टेक्निकल नो-हाऊ चांगला आहे. वी आर दी लार्जेस्ट टेक्निकल मॅनपॉवर अँड इंग्लिश स्पीकिंग मॅनपॉवर अँड यंग मॅनपॉवर इन दी वर्ल्ड. अँड दिस थिंग कॅनॉट चेंज. गव्हर्नमेंट बदलेगा लेकिन ये नहीं बदलेगा.
आणि ही जी यंग लोक आहेत यांचा पर कॅपिटा इन्कम वाढतोय. आज आपण 2024 मध्ये बोलतोय, एका एस्टिमेट प्रमाणे जो पर कॅपिटा इन्कम आहे इंडियाचा तो आत्तापासून 70% वाढणार आहे 2030 पर्यंत. आता पर कॅपिटा इन्कम जर वाढला म्हणजे दरडोई इन्कम जर वाढला तर त्या पैशाचं लोक काय करणार आहेत? ऑब्व्हियसली दे विल कन्झ्युम. सो आज भारतामध्ये सगळ्यात जास्त कन्झम्पशन आहे. आता आपण युरोपमध्ये बसलोय, वी सी हिअर, इकडे मॉल्स असे भरलेले नसतात इंडियासारखे. तो एक मोठा फरक आहे की आपल्या इथे कन्झम्पशन मोठ्या प्रमाणावर, बिकॉज देर इज हाय कन्झम्पशन देर इज हाय प्रोडक्शन, अँड बिकॉज देर इज हाय प्रोडक्शन जीडीपी इज अप, अँड बिकॉज जीडीपी इज अप द इकॉनॉमी इज एक्सपांडिंग. त्यामुळे आता ज्या लोकांच्या डोक्यात शंका आहे त्यांनी पहिले शंका काढून टाका. इंडिया ग्रो होणे वाला आहे. तुमची इच्छा असो नसो, तुम्हाला कळत असो नसो, तरी काहीच फरक नाही पडत. इंडिया ग्रो होणार आहे पहिली गोष्ट. मग आता पार्टिसिपेट कसं करायचं? तर सामान्य माणसांनी सगळ्यात सोपा मार्ग काय पार्टिसिपेट करण्याचा? तर तुम्ही म्युच्युअल फंड मधनं इन्व्हेस्टमेंट करा. म्युच्युअल फंड मधनं तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करता येईल. आता म्युच्युअल फंडच का? कारण पहिली गोष्ट, सामान्य माणसाची जी पैसे आहेत, सामान्य माणसाचे जे पैसे आहेत त्याला सगळ्यात मोठी भीती असते म्हणजे माझे पैसे सिक्युअर आहेत की नाही. म्युच्युअल फंड मध्ये 3 रेग्युलेटर आहेत. सेबी आहे, सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, आरबीआय आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आणि एम्फी, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया. 3 रेग्युलेटर असलेला हा ऍसेट क्लास आहे. 100% सेफ आहे. मागच्या 60 वर्षामध्ये म्युच्युअल फंड मध्ये एकही फ्रॉड झालेला नाही. मी स्वतः 19 वर्षापासून गुंतवणूक करतोय. मला रुपयाचं देखील नुकसान झालेलं नाहीये आणि माझे पैसे हे सरासरी 14 ते 15% चक्रवाढ व्याजाने वाढतात. दिस इज हाऊ सेफ म्युच्युअल फंड आर. आपल्या देशामध्ये बऱ्याच लोकांना गैरसमज आहे, त्यामुळे आतापर्यंत 60 वर्षात 5-6% लोकांपर्यंत पण म्युच्युअल फंडची संकल्पना पोहोचली नाहीये. खूप कमी लोक इथे इन्व्हेस्ट करतायत. पण मी तुम्हाला माझ्या 19 वर्षाच्या इन्व्हेस्टिंग एक्सपिरियन्स वरनं सांगतो, म्युच्युअल फंड इज दी सेफेस्ट. त्याच्यामध्ये तुमचे पैसे टाका इफ यू वॉन्ट टू पार्टिसिपेट इन इकॉनॉमी. आता म्युच्युअल फंड मधनं जाणारे पैसे हे इक्विटी मार्केट्स मध्ये जातात, त्यामुळे आपल्याला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायची काही गरज नाहीये. डायरेक्ट स्टॉक्स घेऊन आयडियली यू डोंट नीड, कारण त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि आपण अभ्यास करत नाही. सरासरी आपण 15 वर्ष शाळा कॉलेज हे करतो मग नोकरीला लागतो, पण आपण 1 वर्ष देखील स्टॉक मार्केटचा अभ्यास करत नाही. कुठला तरी एखादा लोक छोटा कोर्स करतात, इंस्टाग्रामवर रील बघतात, युट्यूबवर व्हिडिओ बघतात आणि जाऊन स्टॉक्स परचेस करायला लागतात. सो इथे तुमची एज्युकेशनची डेप्थ काहीच नाहीये, त्यामुळे डायरेक्ट स्टॉक्सच्या मागे लागू नका, पहिली गोष्ट. दुसरं, एवढ्या मोडून टाका, कारण एफडी वरती मिळणारा व्याज हे सातत्याने कमी होत चाललेले. सो इट इज नॉट बिटिंग द इन्फ्लेशन आणि मग तुमचं ओव्हरऑल नुकसानच होतंय. सो शिकून घ्या. म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला शिकायची पण गरज नाही. काही स्पेसिफिक ऍडव्हान्टेज पण आहेत. प्रोफेशनल टीम असते, ज्या लोकांचं शैक्षणिक पातळी त्या इन्व्हेस्टमेंट मधली आहे, असे लोक तुमचे पैसे हाताळतात. त्यांच्याकडे लाखोचे सॉफ्टवेअर आहेत, त्यांना इन्फॉर्मेशनला ऍक्सेस आहे. हे सगळं असताना व्हाय वी आर गोइंग इन टू अदर ऍसेट्स. सो बेस्ट ऍसेट इज टू पार्टिसिपेट इन द इंडिया ग्रोथ स्टोरी इज थ्रू इक्विटी म्युच्युअल फंड्स. मी तरी हेच करतोय. 19 वर्षापासून मी ते करतोय. चांगले वाईट दिवस मी बघितलेत. आतापर्यंत माझा प्रवास अत्यंत सुखाने झालेला आहे आणि इथून पुढे तर तुम्ही विचारू शकत नाही. इट इज गोइंग टू बी द बेस्ट टाइम फॉर इंडिया. खूपच चांगली गोष्ट आहे. पण आज आपण हे पॉडकास्ट नॉर्वेतून करतोय, त्या अनुषंगाने मला हा प्रश्न विचारायचा आहे की ही ग्रोथ स्टोरी जी आहे ही एनआरआयज साठी त्याचा काय आहे? एनआरआयजनी त्याचा कसा फायदा करून घेता येईल? एनआरआयज कसे पार्टिसिपेट करू शकतात त्याच्यामध्ये? राईट. सो सिन्स वी आर इन नॉर्वे, एनआरआयज ला माझी ही अपील आहे की तुमच्याकडे एक युनिक ऍडव्हान्टेज आहे जो इंडियन लोकांकडे नाही. तो कुठला आहे? तर तुम्ही अशा इकॉनॉमी मध्ये काम करताय विच पेज यू वेल. इथे पगार कम्पॅरेटिव्हली जास्त आहेत, इन्कम लेवल जास्त आहेत. मग तुम्ही नॉर्वेत असा, युरोपातल्या कुठल्याही भागात असा, किंवा अमेरिकेमध्ये असा, किंवा ऑस्ट्रेलियामध्ये असा, बट ओव्हरऑल इफ यू सी दी पर कॅपिटा इन्कम इन दिस डेव्हलप कंट्रीज इज मच मोर. सो पहिला जमेची बाजू काय? तर तुमचा इन्कम चांगला आहे. दुसरा ऍडव्हान्टेज काय आहे तुम्हाला? की तुमचं इंडियन ओरिजिन असल्यामुळे यू हॅव दी ऑपॉर्च्युनिटी टू इन्व्हेस्ट इन दी फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी ऑन अर्थ. इट इज दी लार्जेस्ट इकॉनॉमी इन दी वर्ल्ड राईट नाऊ. सगळं जग तिथे इन्व्हेस्ट करते आणि तुम्हाला भारतीय असल्यामुळे हा डायरेक्ट ऍक्सेस आहे की तुम्ही तिथल्या इक्विटी मार्केट्समध्ये यू कॅन डायरेक्टली इन्व्हेस्ट. बेस्ट थिंग ॲज आय सेड अर्लियर, म्युच्युअल फंड सही आहे, त्याच्यातच इन्व्हेस्ट करा. एक तुमचं अकाउंट ओपन करून घ्या. ज्यांना कोणाला अकाउंट ओपन करायचंय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक देतो, तिकडनं तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आणि तुमची इन्व्हेस्टमेंट लगेच चालू करा. कारण चांगल्या इकॉनॉमीत तुम्ही कमवताय आणि चांगल्या इकॉनॉमीमध्ये तुम्ही गुंतवताय. हा माझ्या हिशोबाने एक सुवर्ण पंचम योग आहे. याचा फायदा घ्या. पुढची 10, 15, 20 वर्ष हा भारताचा सुवर्ण काळ आहे. डोंट मिस दॅट. जेव्हा पहिला प्रश्न आपण डिस्कस करतो तेव्हा तुम्ही एक छोटासा एक संदर्भ दिला की विचारसरणी माणसांची कशी होती. त्याबद्दल मला विचारायचं आहे की आता गेल्या
20 वर्षापासून तुम्ही या बिझनेसमध्ये आहात आणि यू सीन 2000+ फॅमिलीज ज्यांची इन्व्हेस्टमेंट, ज्यांचं फायनान्शियल लाईफ जवळून पाहिलंय. तर एक सक्सेसफुल इन्व्हेस्टर आणि एक नॉट सो सक्सेसफुल और अनसक्सेसफुल इन्व्हेस्टर यांच्या विचारसरणीमध्ये, माइंडसेटमध्ये काय फरक असतो, थोडं एक्सप्लेन करा. ओके, सो सगळ्यात पहिले इन्व्हेस्टर हा बुद्धीने इन्व्हेस्टर असतो. पहिले आपण ते लक्षात घेऊ. आपण सगळे जवळपास सेम एज्युकेशन सिस्टीम मध्ये जातो. 1ली ते 10वी शाळेमध्ये, 11वी 12वी आणि त्याच्यानंतर एखादं ग्रॅज्युएशन, मग ते 3, 4, 5 वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल. या 15-16 वर्षाच्या कालावधीत आपल्याला कुठल्याही प्रकारचं आर्थिक शिक्षण दिलं जातं. त्यामुळे आपण पैशाबाबतचं खूप कमी ज्ञान घेऊन जगामध्ये बाहेर पडतो आणि मग पैशाची ऍक्टिव्हिटी करायला लागतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट कुठली आहे इन्व्हेस्टरची? जो चांगला सुज्ञ इन्व्हेस्टर आहे तो पहिले काय करेल की तो पहिले सेव्हिंग करेल. त्यांनी जर 100 रुपये कमवले तर त्यातले तो 20 रुपये, 25 रुपये, 30 रुपये, 40 रुपये असं सेव्ह करेल. पहिली गोष्ट. अनेक लोक सेव्हिंगच करत नाही. आपण जर एक स्टॅटिस्टिक्स बघितलं तर बहुतांश लोकांकडे महिन्याच्या एंडला पैसेच उरत. सो ही पहिली क्वालिटी आहे की सेव्हिंग करणं. दुसरी क्वालिटी काय आहे की ते सेव्हिंग केलेले पैसे त्याला टिकवता येतात आणि ते टिकवण्यासाठी तो एक इमर्जन्सी फंड आपला तयार करतो की 6 महिन्याचा जो त्याचा खर्च आहे तो एका सेपरेट फॉर्मॅटमध्ये, एका सेपरेट लिक्विड फंड मध्ये किंवा एफडी मध्ये तो बाजूला ठेवतो की देव न करो त्याचा जर इन्कम उद्या बंद पडला कुठल्याही कारणामुळे, नोकरी गेली, दुकान बंद पडलं. आणि आपण कोविडमध्ये बघितलेलं आहे खूप लोकांच्यावर ही वेळ आली होती की त्यांच्या नोकऱ्या गेल्या. मग अशा वेळेस तो 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड ठेवणं फार आवश्यक आहे. जो सुज्ञ इन्व्हेस्टर पहिले तो एक इमर्जन्सी फंड बनवून. तिसरी गोष्ट काय, तर सुज्ञ माणसाला हे कळतं की नुसतं मी जर काम करत राहिलो तर मी माझी सगळी स्वप्न पूर्ण करू शकत नाही. त्याच्यासाठी मला पैशाला कामाला लावलं पाहिजे. मग तो काय करतो, तर पहिले तो ते जे साठवलेले पैसे किंवा ते जे सेव्ह केलेले पैसे ते इन्व्हेस्ट करतो अशा पद्धतीने की त्याच्यावरती जो मिळणारा परतावा आहे दॅट इज मच हायर दॅन दी इन्फ्लेशन रेट. म्हणजे मागच्या 30-35 वर्षाचा आपण डेटा काढला तर 7% ही महागाईची 60% हा महागाईचा दर आहे. त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स देणाऱ्या ऍसेट्स मध्ये तो आपले पैसे गुंतवतो. ह्याला म्हणायचं सुज्ञ इन्व्हेस्टर. आता अजून एक क्वालिटी आहे सुज्ञ इन्व्हेस्टरची, जी शेवटची मी सांगेन, ती ही की तो स्वतःच्या हेल्थवर प्रयोग करत नाही, तो स्वतःच्या वेल्थवर देखील प्रयोग करत. ज्याप्रमाणे आपल्याला हेल्थला काही इश्यू झाला तर आपण डॉक्टरकडे जातो, आपल्याला काही लिगल प्रॉब्लेम आला तर आपण वकिलाकडे जातो, तसं हा सुज्ञ इन्व्हेस्टर जेव्हा त्याला वेल्थ क्रिएशन करायची असते तेव्हा तो एका फायनान्शियल एक्सपर्टकडे जातो. कारण त्याला हे कळतं की मला पैसे कमवण्याची अक्कल आहे, मी भरपूर पैसे कमवू शकतो, पण ते पैसे कामाला कसे लावायचे, त्यातून आणखीन पैसा कसा निर्माण करायचा, ह्याला वेगळे स्किल्स लागतात आणि ते एका फायनान्शियल एक्सपर्टकडे असतात. म्हणून तो त्या फायनान्शियल एक्सपर्टकडे जाईल आणि त्याच्या मार्फत त्याला भले पैसे देईल आणि ते थोडके पैसे खर्च करून तो स्वतःचं वेल्थ क्रिएशन करून घेईल. आणि त्याला माहिती आहे की तो जे पैसे देतोय त्याच्यापेक्षा काही पटीने त्याचं वेल्थ क्रिएशन होऊ शकतं. जसं आपण डॉक्टरला फी देतो तशी जिथे तो फी देऊन ते काम करून घेतो. आणि दॅट इज वाय आपल्या समाजामध्ये ही मानसिकता असलेले लोक कमी आहेत. त्यामुळे 1-2% वर श्रीमंत लोक आपल्या समाजात सापडत नाही, कारण ही मानसिकताच नाही मुळात. हा खूप चांगला फरक सांगितला तुम्ही. पण आपण पैसा हा जो विषय आहे हा जर आपण असं पाहिलं, एक गेल्या 3, 4, 5 वर्षापर्यंत हा फारसा चर्चेचा विषय नव्हता, हा पर्सनल खूप टॉपिक होता. पण आज सोशल मीडियामुळे म्हणा किंवा इतर काही गोष्टींमुळे जिकडे तिकडे पैसा बद्दल बोललं जातंय, त्याच्याबद्दल अनेक माध्यमातून हे होतंय. आणि जेव्हा एवढं त्याचं प्रचार आणि प्रसाराने एक्सप्लोजन होतं वेगवेगळ्या त्याच्यात दोन्ही बाजू येतात. काही जेन्युइन असतात, काही नसतात, त्याच्यात वेस्टेड इंटरेस्ट असू शकतात. तर या एवढ्या इन्फॉर्मेशन मधून एक चांगली जेन्युइन इन्फॉर्मेशन ही कशी सॉर्ट आउट करायची आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा, याच्यासाठी तुम्ही आपल्या यंग इन्व्हेस्टर्सना काय सांगू शकाल? ओके, ॲज यू राईटली सेड, सोशल मीडियावर हे पीक आलेलं आहे की अनेक फायनान्शियल ॲडवाइजेस लोकांना दिले जातात आणि कुठलेही लोक उठून ॲडवाइस द्यायला सुरुवात झालेली. सो यंग लोकांनी काय करावं, तर सगळ्यात पहिले आपल्याकडे रामदास स्वामींनी एक म्हण सांगितलेली, ऐकावे जनाचे करावे मनाचे. सो हे सगळ्यांचं ऐकून घ्यायचंय. पण तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल गुंतवणूक करता तेव्हा ज्या एक्सपर्ट्सचं तुम्ही ऐकताय, फर्स्ट ट्राय टू सी की तुम्हाला त्यांना ऍक्सेस आहे की नाही. त्यांना तुम्हाला ऍटलिस्ट अगदी फिजिकली भेटता नाही आलं तरी फोन कॉलद्वारे त्यांना भेटणं आवश्यक आहे आणि त्यांच्याशी त्याची चर्चा करा. हा अंदाज घ्या की हा जो समोरचा एक्सपर्ट आहे हा खरंच एक्सपर्ट आहे का फक्त बोली बच्चन देतोय, हे चेक करणं फार आवश्यक आहे. आणि आज जर तुम्ही हे केलं, तुम्ही त्याची शहनिशा करा. जेव्हा तो माणूस तुम्हाला सांगतो की मी एवढे असं पैसे कमवून देईन, हा स्टॉक घेतला तर असं, तर
हे चेक करा की तो स्वतः हे पैसे कमवतोय का. एखादा माणूस जर क्लेम करतोय की मी तुम्हाला श्रीमंत बनवीन, तर पहिले हे चेक करा की तो स्वतः श्रीमंत आहे का, त्याचा पोर्टफोलिओ आहे का. इज ही रेडी टू शेअर हिज पोर्टफोलिओ. तो पब्लिक मध्ये तुमच्याशी पोर्टफोलिओ शेअर नाही करणार, पण प्रायव्हेट मध्ये जर एक चांगला ऍडवायझर असेल तर तो तुमच्याशी त्याचा पोर्टफोलिओ देखील शेअर करेल. तुम्हाला तो नॉलेज देतोय का हे पहिले चेक करा, का तो टिप्स देतोय. ह्याच्यात खूप देर इज अ व्हेरी थिन लाईन बिटवीन दिस टू, की टिप्स देणारा माणूस वेगळा आणि नॉलेज देणारा माणूस वेगळा. सो त्याच्या सोशल मीडियावर हे तुम्ही चेक करा की इंस्टाग्रामवर रील बघून तुम्ही करताय, त्याचा युट्यूब चॅनल आहे, तिथल्या व्हिडिओजला काही अर्थ आहे का. इझी शेअरिंग नॉलेज हे जर तुम्ही केलं, नॉलेज जर तुम्ही त्याच्याकडे असलं, तरच मग तुम्ही त्याच्याबरोबर एंगेज होऊन त्याच्या मार्फत गुंतवणूक करायला पाहिजे. अदरवाईज असे पायलीचे 55 खूप लोक आहेत जे सातत्याने महिने ये स्टॉक बोला था, महिने वो बोला था और इसका ये हो गया, हे काही उपयोग नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा दृष्टिकोन हा लॉंग टर्म ठेवा. कारण सिंपल लॉजिक आहे की जर तुम्ही लॉंग टर्म दृष्टिकोन ठेवला आणि एक प्रॉपर ऍडवायझर चूज केला तर तुमचं वेल्थ क्रिएशन होईल. जर तुम्ही शॉर्ट टर्म दृष्टिकोन ठेवला तर यू आर ॲज गुड ॲज प्लेइंग अ लॉटरी. बरोबर आहे. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा जो डिस्कस करा असं वाटतं तो म्हणजे आर्थिक साक्षरता. राईट. जे नॉर्मल एज्युकेशन याच्याबद्दल तुम्ही बोललात, पण आर्थिक साक्षरतेसाठी यंग जनरेशननी काय केलं पाहिजे? फार महत्वाचा प्रश्न हा आहे. आणि आर्थिक साक्षरतेचा अभाव नुसतंच यंग जनरेशन नाही, मी तर म्हणेन सगळ्यांनीच आर्थिक साक्षरतेच्यासाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे. सगळ्यात पहिले हे लक्षात घ्या की आपल्याकडे एक रिसोर्स कॉमन आहे. एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. भारतामध्ये समजा आपण टाटा, बिर्ला, अंबानी हे श्रीमंत लोक म्हणले, ते श्रीमंत लोक, मध्यमवर्गीय लोक जे एका 4 व्हीलर मध्ये फिरतात, आणि आपण जेव्हा सिग्नलला थांबतो तर भारतामध्ये कॉमनली एखादा भिकारी येतो तुमच्याकडे पैसे मागायला. या 3 लोकांमध्ये तो रस्त्यावरचा भिकारी, गाडीत बसलेला मध्यमवर्गीय माणूस आणि टाटा, बिर्ला, अंबानी, या तिघांमध्ये फरक अनेक आहेत, मात्र एकच गोष्ट कॉमन आहे. निसर्गाने तिथं भेदभाव केलेला नाही. तो काय आहे तर या प्रत्येकाकडे सेम वेळ आहे. प्रत्येकाला दिवसाचे 24 तास दिले. तो भिकारी काय आहे, तो मध्यमवर्गीय माणूस काय आहे, आणि तो श्रीमंत माणूस श्रीमंत काय आहे. इट इज अ फंक्शन ऑफ त्या 24 तासात हे लोक काय करतात. पहिली गोष्ट. सो माझा आत्ताचा जो दृष्टिकोन आहे यंग जनरेशन कडे बघण्याचा, त्यातले बहुतांश लोक, 100% मी म्हणणार नाही, पण बहुतांश लोक हा वेळ वाया घालवत आहे. जर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत असाल आणि तुम्ही मध्यमवर्गीय आहात असे मी गृहीत धरतो, तर तुमचा प्रवास त्या भिकाऱ्याच्या दिशेने सुरू झालाय हे विसरू नका. जर तुम्ही तो वेळ सत्कारणी घातला, तुम्ही शिकले आणि तो वेळेचा विनियोग जबाबदारीने केला, तर तुमचा प्रवास तो श्रीमंत माणसाकडे सुरू झाला. मी एक साधं उदाहरण देतो माझ्या लाईफमध्ये. मी जेव्हा जॉब करत होतो काही काळापूर्वी, काही वर्षांपूर्वी, त्यावेळेस मी बसनी रोज ट्रॅव्हल करायचो 45-50 मिनिटं. माझ्या आयुष्यातली सगळ्यात जास्त पुस्तकं मी त्या प्रवासात वाचली. आणि माझ्या बरोबरचे सहप्रवासी जे आम्ही एका फॅक्टरीत काम करायचो, ते सगळे झोपा काढायचे, नाही तर कानाला हेडफोन लावून गाणे ऐकायचे. मी तो वेळ सत्कारणी घातला. मी अनेक पुस्तकं वाचून काढले. मी माझा मेंदू पॉलिश करत राहिलो आणि रोज माझं हे टार्गेट असायचं की मी रोज 1% सुधारलो पाहिजे. आणि त्याच्यामुळे आय बिकेम रिच अँड दे आर स्टील मिडल क्लास. दॅट इज द रिझन, बिकॉज आय यूज माय टाइम. सो टाइम केअरफुली वापरा, वाचन करा. अजूनही मी रोज 1 ते 1.5 तास किमान वाचन करतो. तुम्ही देखील वाचन करा. अनेक पुस्तकं आहेत, मी काही पुस्तकं रेकमेंड करीन. सो प्लीज मेक शुअर दॅट यू रीड. आज वाचन करणं खूप सोपं झालंय. हार्ड कॉपी बुक्स तुम्ही वाचू शकता, पॉडकास्ट ऐकू शकता, युट्यूबवरचे व्हिडिओज आहेत, ऑडिओ बुक्स आहेत. देर आर मल्टिपल मेथड्स, बट यू हॅव टू कीप लर्निंग. आणि शक्यतो हा प्रयत्न करा की फायनान्शियल रिलेटेड पुस्तकं आणि सेल्फ डेव्हलपमेंट रिलेटेड पुस्तकं जर तुम्ही वाचली तर तुम्हाला तुमच्या आर्थिक साक्षरतेसाठी त्याचा उपयोग होईल. फायनान्शियल नॉलेज तुमचं वाढेल. कारण रॉबर्ट कियोसाकी जसं म्हणतो की पैसे येतील आणि जातील, पण तुमचं फायनान्शियल नॉलेज कधीच जाणार नाही. सो गेट आफ्टर फायनान्शियल नॉलेज, फॉरगेट दी मनी, स्टार्ट लर्निंग, मनी विल फॉलो. म्हणजे टाइम मॅनेजमेंट आणि रिडिंग, दिस इज द की येस टू इम्प्रूव्ह द फायनान्शियल लिटरसी. प्रत्येकाची आयुष्यात काही स्वप्न असतात आणि आपण त्यांना लाईफ गोल्स म्हणू. तर हे गोल्स अचीव्ह करण्यासाठी प्रोसेस काय आहे, फायनान्शियल गोल्स, हा माझा महत्वाचा मुद्दा आहे. ओके. सो आपण एक सिंपल उदाहरण घेऊ की एखादा यंग व्यक्ती आहे आणि त्याला नुकतीच नोकरी लागली आहे. सो त्यांनी या प्रोसेसला कसं अप्रोच केलं पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे काय होतंय की नोकरी लागल्यावर पगार आला की सगळ्यात पहिले तो खर्च करण्याचे विचार करतो. सो पहिले त्यांनी बसून आपले गोल्स तिथे सेट केले पाहिजेत की माझ्या समोर येणारे मोठे खर्च काय काय आहेत. तर पहिली गोष्ट, अजून तरी भारतामध्ये लग्नाचा खर्च आईबाप करतात, त्यामुळे तो खर्च त्याच्या डोक्यावर नाही. पण नंतर मुलं होतील, त्यांच्या शिक्षणाला पैसे लागणार आहेत. आज शहरांमध्ये आपण बघितलं तर शाळा कॉलेजची फी प्रचंड प्रमाणात वाढली. वरतून अट्टहास असा आहे आईबापाचा की आमच्या मुलांनी चांगल्या शाळेत
शिकलं पाहिजे, भारीत भारी शाळेत शिकलं म्हणजे ते पोरग भारी नसेल तर चालेल, शाळा मात्र भारी पाहिजे असा हा अट्टहास आहे. त्यामुळे खर्चिक आहे. सो मुलांच्या शिक्षणाला भरपूर मजबूत पैसा लागणार आहे, ग्रॅज्युएशनला पैसा लागणार आहे, त्याच्यानंतर लग्न. आपण भारतीय लोक 10-15 वर्ष सेव्हिंग करतात आई बाप आणि महिन्याभरात त्या लग्नाच्या सोहळ्यात तो पैसा संपून टाकतात. दॅट इज हाऊ वी आर. ते आपलं ट्रॅडिशन आहे. सो तो एक मोठा खर्च आहे. आणि मग सगळ्यात शेवटी म्हणजे आपली रिटायरमेंट. आता 25व्या वर्षी 30व्या वर्षी लोक रिटायरमेंटचा विचारच करतात आणि त्यांच्या डोक्यात गाणं काय वाजते, अभी तो पार्टी सुरू हुई है. एवढ्या 20-25 वर्षानंतर होणाऱ्या इव्हेंटचा अजिबात ते विचार करत नाही, पण तो ह्याच वेळेस केला पाहिजे. कारण तो विचार जर तुम्ही लवकर केला तर तुम्हाला खर्च कमी येणार आहे, तुम्हाला गुंतवणूक छोटी करावी लागेल, नंतर मोठी करूनही उपयोग होणार नाही. सो हे करा, एका फायनान्शियल एक्सपर्ट कडे जा, त्याच्याशी ही चर्चा करा की माझ्या समोर हे सगळं वाढून ठेवलेलं भविष्य आहे आणि ह्या सगळ्यासाठी मला किती पैसे लागणार आहे. त्यातून तुम्ही नंतर गाडी घेणार आहे, त्यातून तुम्ही फॅमिली झाली की तुम्ही फिरायला जाणार आहे, हे इतर खर्च आहेतच की. ह्याचं सगळ्यांचं नियोजन करा. आपला सगळा फोकस फक्त इन्कमवर आहे. त्याच्याऐवजी हे जर तुम्ही गोल्स तुमचे सेट केले प्रॉपरली, त्याच्यावरती चर्चा केली एका फायनान्शियल एक्सपर्ट कडे जाऊन आणि मग त्याच्यासाठी आपल्या पैशाचं योग्य पद्धतीने नियोजन केलं, त्याची प्रॉपर गुंतवणूक केली आणि एक सुवर्ण मध्य साधला की मी आज पण मजा करीन, आज पण माझं आयुष्य चांगलं जगीन आणि फ्युचरसाठी पण मी पैसे बाजूला ठेवेन. असा जर सुवर्ण मध्य तुम्हाला साधता आला तर मला असं वाटतं की कुठल्याही माणसाला इझिली त्याचं आयुष्य अगदी उत्तम पद्धतीने जगता येईल. खूपच चांगली गोष्ट आहे. काही वर्षापूर्वी असं एक चित्र होतं की मुलगा किंवा मुलगी नोकरीला लागला, कमवता झाला की ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाले असं म्हटलं जायचं. पण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं आणि फायनान्शियली फ्री होणं, फायनान्शियल फ्रीडम, या दोन भिन्न गोष्टी आहेत. यातला नेमका फरक काय आणि तो कसा अचीव करायचा? ओके, आजकाल हे देखील सोशल मीडियावर हा मोठा चर्चेचा विषय आहे की फायनान्शियल फ्रीडम म्हणजे नक्की काय, नक्की काय. सो प्रत्येकाला आपल्याला श्रीमंत व्हायचंय आणि प्रत्येक जण त्याच्यासाठी प्रयत्नशील पण आहे. पण होतंय काय, हे आता सगळं आपण आतापर्यंत जेवढी चर्चा केली त्याला मी लिंक करायचा प्रयत्न करतो की जेव्हा एखादा माणूस ह्या प्रयत्नाला लागतो की मला श्रीमंत व्हायचंय, तर पहिले त्याला हे क्लिअर नसतं की श्रीमंत म्हणजे होणं म्हणजे नक्की काय. त्याला असं वाटतं की खूप पैसे आले की मी श्रीमंत होईल. ते काही अंशी खरं पण आहे, पण दॅट इज नॉट दी ओनली थिंग. पण कुठेतरी त्याला हे जाणवतं की हे श्रीमंत होण्याची जी प्रोसेस आहे ती एवढी सोपी नाही. त्याच्यामध्ये बरंच द्राविडी प्राणायाम करावं लागणार आणि मग कुठेतरी तो मध्यम वर्ग माणूस असा विचार करतो की ही जी अवघड प्रोसेस आहे ही काय मला झेपणारी नाही. मग तो त्याचा एक मधला मार्ग काढतो आणि तो श्रीमंत व्हायच्या ऐवजी श्रीमंत दिसायचा प्रयत्न करतो. मग श्रीमंत दिसण्यासाठी तो काय करतो, तो जाऊन एक बँकेत जाऊन लोन घेऊन घर घेऊन टाकतो, एक चांगली गाडी घेऊन टाकतो, घराला छान रंगरंगोटी इंटिरियर्स वर खर्च करतो अँड देन ही ट्राईज टू लुक रिच. बहुतेक लोकांना जगामध्ये सुरुवातीला असं वाटत असतं की आपल्याला श्रीमंत व्हायचंय, पण ऍक्च्युली त्यांना श्रीमंत व्हायचं नसतं, त्यांना श्रीमंत दिसायचं असतं आणि त्याच्यासाठी ते कर्जबाजारी होणं देखील पत्करतात. मग श्रीमंत होणं म्हणजे नक्की काय करणं, त्याची एक साधी प्रोसेस मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्याच्यावरती विचार करा. ही जर प्रोसेस तुम्ही तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केली तर कोणीही तुम्हाला श्रीमंत होण्यापासून थांबवू शकत नाही. एक साधं उदाहरण देतो मी. आपण आंबे खातो. आता आंब्याचा सीझन चालू आहे भारतामध्ये, मे महिना चालू आहे. बाजारात जातो आपण, ते आंबे आणतो, धुतो वगैरे आणि मग त्याचा आयदर आपण रस काढून खातो किंवा चिरून खातो. आपल्याला जे पाहिजे त्या पद्धतीने आपण आंबा खातो आणि मग त्याची सालं आणि कोई आपण फेकून देतो. आता इमॅजिन करा की हा जो आंबा आहे हा तुमचा दर महिन्याचा इन्कम आहे. असं आपण गृहीत धरू की एक व्यक्ती, त्याला आपण राजू नाव देऊ, तो नोकरी करतोय, 40 मध्ये आहे आणि त्याला दर महिन्याला जो पगार मिळतो तो आंबा आहे. त्यांनी काय करायचंय, त्या आंबा जो तो पगार म्हणून त्याच्या मंथएंडला येतोय त्याच्या घरामध्ये, त्यातला जो गर तो खातो, जो पल्प आहे, तो त्याचा जगण्यासाठीचा खर्च आहे, क्वालिटी ऑफ लाईफ वर तो खर्च करतो. ती जी कोय उरतीये ती त्यांनी पेरायची, म्हणजे त्याची गुंतवणूक करायची त्या पैशाची. ती कोय जर त्यांनी पेरली तर इमॅजिन करा की दर महिन्याला त्याला एक आंबा येतोय, म्हणजे वर्षाला 12 आंबे झाले. 12 कोई त्यांनी लावल्या. असं त्यांनी 10 वर्ष जर केलं तर 120 कोई पेरल्या जातील. आणि त्याचं एक साधारण रिअल लाईफ मध्ये आपण बघायला गेलं तर आंब्याच्या कोळीपासून त्याचा मोठा वृक्ष होऊन त्याला आंबे लागायला 7-8 वर्ष लागतात टिपिकली. तोपर्यंत त्याचं संगोपन करायचं. एकदा ते झाड मोठं झालं की त्याला तुमची गरज राहत नाही. तुम्ही त्याला पाणी घालायची गरज नाही, त्याला खत घालायची गरज नाही, त्याच्याकडे नाही बघितलं तरी त्याला आंबे येत राहतात. हाच कालावधी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंटला द्यायचा आहे आपल्याला, 7 ते 8 वर्ष. सो ते पैसे घ्या, त्या कोळी घ्या, त्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करा आणि त्याचं 7-8 वर्ष संगोपन करा. त्याच्याकडे लक्ष ठेवा. एका फायनान्शियल ऍडवायझरला हाताशी धरा, त्याला सांग याच्यावर लक्ष ठेवा बाबा, माझ्या गुंतवणुकीवर, माझ्या झाडांकडे लक्ष ठेवा. असं गृहीत धरा की हे 120, 10 वर्षात आपण 120 कोळी पेरल्या, त्यातल्या 50% झाडं मरून गेली आणि 50% झाडं जगली. आता ती 60 झाडं आहेत. त्या 60 झाडांना प्रत्येक झाडाला एकच आंबा येईल का तुम्ही एक कोळी लावली म्हणून? नाही.
अनेक आंबे आहेत आणि ते दरवर्षी येतील आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? काहीच नाही, 0 एफर्ट न. कारण तुम्ही ते 7-8 वर्षात जे काही करायचे ते केलंय. आता हे आंबे यायला लागले आणि किती आंबे येतील? भरपूर येतील. एका झाडाला चांगलं झाड असेल तर 100-200 आंबे इझिली येतात. दॅट इज पॅसिव्ह इन्कम, दॅट इज फायनान्शियल फ्रीडम. आता हे जे आंबे येत आहेत सातत्याने दरवर्षी, त्याच्या पण कोई येत आहेत, त्या कोई पण तुम्ही पेरा, त्याला पण घर आहे, त्याच्यात तुमची लाईफ. आता जास्त आंबे आले की जास्त घर आला, मग तुमची लाईफस्टाईल इम्प्रूव्ह झाली. जास्त घर आलं म्हणजे जास्त कोई आल्या, मग त्या तुम्ही पेरल्या. दॅट इज वाय दे से की रिच गेट रिचर. हाऊ दे गेट रिचर? दे कीप प्लांटिंग, गे कीप प्लांटिंग. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो, जेव्हा समजा हवामान खात्याने असा अंदाज वर्तवला की आज वादळ होणार आहे, तर जो आंबा तुम्ही लावलेला आहे तो तुम्ही झपाझप झाडं काढून टाकाल का, कापून टाकाल का? वादळात ही झाडं पडतील, मी सोडून टाक नाही. पण स्टॉक मार्केटमध्ये लोक हे करतात. बरोबर. करेक्शन येणारे म्हटलं की पैसे काढून घेतात. व्हॉट इज दिस? ते झाडं कापण्याचंच काम आहे. सो डोंट लुक ॲट दी मार्केट. तुमचं काम आहे पगार कमवणे, म्हणजे ते आंबे कमवणे, त्यातला गर खाणे आणि त्या कोई पेरणे. हे जर तुम्ही केलं तर फायनान्शियल फ्रीडम इज सो इझी. कोणीही फायनान्शियली फ्री होऊ शकतं. मात्र या प्रोसेसमध्ये सातत्य पाहिजे. मी मागच्या 19 वर्षात फक्त एवढंच केलंय आणि मला जी काही पैशाची थोडी अक्कल आहे एवढीच आहे. आंबा आला, त्यातला गर खाल्ला मी की त्याची कोई मी पेरून टाकतो. आता तुम्ही एक्झाम्पल दिलं त्यामध्ये म्हणजे रेग्युलर इन्व्हेस्टमेंट करणं, येस, हा एक पाय आहे. आणि तुम्ही असंही म्हटलं की खूप पैसा आला किंवा खूप पैसा उशिरा असला तरी फायनान्शियली फ्री होऊ शकत नाही. मग हाच लमसम इन्व्हेस्टमेंट आणि SIP मधला फरक आहे का? येस, SIP हा सगळ्यात सोपं साधन आहे, कारण अगदी 100 रुपयापासून SIP करताय, त्यामुळे कुठल्याही माणसाला शक्य आहे. आणि त्याच्यामध्ये एक सातत्य असतं. तुमचा इन्कम रेग्युलर असेल तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट रेग्युलर करू शकता आणि ते ऑटोमॅटिक आहे. एका विशिष्ट तारखेला बँकेतनं ऑटो डेबिट होतं, ECS होतं. सो तुम्हाला काही इंटरव्हेन्शन करायची गरज नाही, तुम्हाला काही लक्षात ठेवायची गरज नाही. दुसरं मेकॅनिकल आहे. वन्स यू स्टार्ट इट कीप्स हॅपनिंग आणि ऑटोमॅटिक पेरले जातात. ऑटोमॅटिक कोई पेरले जातात. सो रॉबर्ट कियोसाकीने सांगितलेलं की तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुमची इन्व्हेस्टमेंट प्रोसेस कशी पाहिजे? इट शुड बी मेकॅनिकल, ऑटोमॅटिक अँड बोरिंग. आणि हेच लोकांना नको आहे. त्यांना काहीतरी सनसनीखेज पाहिजे. दे वॉन्ट कोणसा स्टॉक ऊपर जाने वाला 10% से एक हफ्ते में, त्याचं अट्रॅक्शन जास्त आहे. बिटकॉइन वर चाललंय का बाबा, त्याचं अट्रॅक्शन आहे. गेट रिच क्विक याची आपल्याला आसक्ती आहे. गेट रिच स्लो काय गोष्ट आहे हे माहितीच नाही आपल्याला, ना आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट आहे. बट गेट रिच स्लो always works. Get rich quick will fail. 99% of the cases it will fail. तर एक परिस्थिती अशी होती जेव्हा लोकांना नोकरी लागली की त्याच जॉब मध्ये ते रिटायर होत होते. मग ते 35-40 वर्षाची सर्व्हिस झाली की तो एक त्यांचा प्रॉव्हिडंट फंड येईल किंवा अजून काही त्याचे बेनिफिट्स असतील ते येतील. ते झाल्यावर ते एका घरामध्ये इन्व्हेस्ट करायचे आणि तिथून आपले जे काही गोल्स आहेत लाईफचे किंवा जे स्वप्न जे नोकरीच्या काळात करू शकलो नाही ते करायचे. असा एक साधारणतः ढोबळ मनाने अप्रोच होता. पण आजची पिढी तशी नाहीये. सध्याच्या कंडिशनला लोक हे दर 4-5 वर्षांनी 8 वर्षांनी त्यांना जशी जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळेल, ज्या प्रकारे त्यांची ग्रोथ होईल अशा प्रकारे जॉब चेंज करत असतात. तर ह्या दोन परिस्थितीमध्ये आणि त्याच्यानंतर अजून एक कल आहे की अर्ली रिटायरमेंट, की रिटायरमेंट लवकर पाहिजे. खूप दिवस 40-50 वर्ष काम करायचं नाहीये लोकांना. तर याच्यासाठी सोल्युशन काय आहे? चांगला प्रश्न आहे. अर्ली रिटायरमेंट आजकाल ती फायर मुवमेंट आहे. फायनान्शियली इंडिपेंडंट अँड रिटायर अर्ली. सो त्याच्यासाठी पहिले मी हे डिफाईन करेन की रिटायरमेंट म्हणजे काय हे पहिले डिफाईन करा. बरोबर. सो व्हॉट डज रिटायरमेंट मीन? जसं आपण मगाशी सुरुवातीला बोललो की आपण जर 1-2 पिढ्या मागे गेलो तर त्यांच्यासाठी रिटायरमेंटचा अर्थ काय होता की एक 25-30 वर्ष नोकरी करायची, प्रिफरेबली सरकारी नोकरी मिळाली तर व्हेरी गुड, म्हणजे पेन्शनची सोय होते. आणि हाऊस मौज जी करायची आहे ती वयाच्या साठीला करायची, की घर घ्यायचंय, गाडी घ्यायची किंवा जग फिरायचंय तर ते नंतर करायचं. असं ती पोस्टपोनमेंटची एक लाईफस्टाईल होती. गरजा पण कमी होत्या त्या लोकांच्या. आता जशी पिढी बदलली तर लोकांना या सगळ्या गोष्टी लवकर हव्या आणि त्यांची एक 20-25 वर्षाच्या पलीकडे काम करण्याची इच्छा देखील नाही. अनेक लोकांना ही ऑपॉर्च्युनिटी पण नाही. इनफॅक्ट इन IT इंडस्ट्री मोस्ट पीपल विल गेट रिडंडंट बाय 40 or 45. त्याच्या पुढे शाश्वती नाही की त्यांना इच्छा असली तरी एम्प्लॉयर ठेवेल की नाही जागेवर. सो हा जर चित्र आपण बघितलं तर पहिले रिटायरमेंट डिफाईन करणं आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी रिटायरमेंट काय होते? वर्क टिल 60 अँड स्टॉप वर्किंग आफ्टर दॅट विथ 0 इन्कम अँड लिव्ह ऑन युअर सेव्हिंग्स. हा पूर्वीचा आलेख होता किंवा डेफिनेशन होतं. आताचं डेफिनेशन मी असं सांगेन, माझं स्वतःचं डेफिनेशन आहे की मी माझी गुंतवणूक करून अशी सोय करतो की माझा जो पॅसिव्ह इन्कम आहे, म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मी जे लावलेली झाडं आहेत त्याला येणारे जे आंबे आहेत ते माझ्या लाईफस्टाईलवर जो मी खर्च करतोय त्याच्यापेक्षा जास्त आहे. सो माय पॅसिव्ह इन्कम इज मोर दॅन माय मंथली एक्सपेन्स. अशी परिस्थिती निर्माण करणं म्हणजे पहिले तुम्ही श्रीमंत झाले. तो पॅसिव्ह इन्कम तुम्ही घेतच असाल अशी काही गॅरंटी नाही. माझ्या हिशोबाने रिटायरमेंटचं डेफिनेशन काय की मला जेव्हा वाटेल तेव्हा मी काम करीन आणि मला जेव्हा वाटेल तेव्हा मी काम करणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करणं. आणि मी जेव्हा काम करणार नाही तेव्हा माझी लाईफस्टाईल देखील अफेक्ट होणार नाही. माझ्या पॅसिव्ह इन्कमवर मी सेम क्वालिटी ऑफ लाईफ जगू शकतो. जसं आत्ता या क्षणी मी 100 दिवस व्हेकेशनवर आहे. आय हॅव कम टू नॉर्वे
नॉर्वे, फ्रॉम हिअर आय विल गो टू जर्मनी, इटली आणि पुढे मग मी इंडियात जाईन. आता हे जे 100 दिवसाचं वेकेशन आहे ही माझ्यासाठी रिटायरमेंट, इट्स लाईक अ मिनी रिटायरमेंट. सो एकदाच लमसम रिटायर न होता मी अशी सारखी रिटायरमेंट घेतो. रिटायरमेंट इन इन्स्टॉलमेंट. रिटायरमेंट इन इन्स्टॉलमेंट. तो EMI बना दिया मैंने रिटायरमेंट. सो दरवर्षी मी 100 दिवस रिटायर होतो. माझ्या डोक्याला स्ट्रेस नाहीये. मी मस्त आता इथे आपण बीचवर बसलोय, गप्पा मारतोय छानपैकी आणि निवांत आहे. आता माझी इच्छा आहे मेरे को काम नहीं करने का. समर है इधर भाई, इंडियामध्ये तंदूर झालेलं आहे समरचं. मला तिकडे नाही बसायचं त्या तंदूरमध्ये. मला इकडे छान, आता किती इथे इट इज 22 डिग्रीज आणि मस्त हवा आहे. सच अ ब्युटिफुल लोकेशन. सो आय एम रिटायर्ड, आय एम एन्जॉईंग, बट आय कॅन गो बॅक अँड स्टील वर्क. सो इथे होतंय काय की फर्स्ट तुम्ही पेरणी करा, कीप इन्व्हेस्टिंग फॉर दी. आणि किती वर्ष करायचंय? तुमचं नशीब अगदी फुटकं असेल, बोगस असेल तर 15 वर्ष गुंतवणूक करावी लागते. 4 चौघांसारखं नशीब असेल तर 10-12 वर्षात हा कार्यक्रम आटोपातो. त्याच्यात सातत्य ठेवा. आंब्याची झाडं लावा. आमराई तुमची उभी झाली, यू कॅन रिटायर वेन एव्हर यू वॉन्ट टू रिटायर. रिटायर वेन यू वॉन्ट टू वर्क. यू वर्क. आज मी माझं जे काही 25 वर्षाचा अनुभव आहे त्यातनं मी कॉन्ट्रीब्युट करू शकतो. सो आय वर्क फॉर दॅट कॉन्ट्रीब्युशन. वेन एव्हर आय फील की मला स्वतःला वेळ द्यायचा आहे, फॅमिलीला वेळ द्यायचा आहे, आय रिलॅक्स अँड एन्जॉय. सो रिटायरमेंट इज इन दिस वे. आणि प्रोसेस काय आहे त्याची? तर हीच प्रोसेस आहे की तुमचा पगार सुरू झाला की गुंतवणुकीला सुरुवात करा. ती गुंतवणूक छोटी असली तरी चालते, पण ती पेरली गेली पाहिजे. कोय आपण कोय छोटी आहे म्हणून फेकून दिली तर काही उपयोग नाही. त्या छोट्या कोयीचं सुद्धा मोठं झाड होऊ शकतं. एक्झॅक्टली. कुठल्या कोयीचं काय पोटेन्शियल आहे हे तुम्हाला माहित नाही. सो डोंट गेट इन टू प्रिडिक्शन. मंडळी, हा रिटायरमेंटचा एक आपल्याला एक नवीन आणि वेगळाच पर्स्पेक्टिव्ह मिळालेला आहे, रिटायरमेंट इन इन्स्टॉलमेंट. आणि या आजच्या चर्चेत तुमच्या बऱ्याच शंकांचं निरसन झालं असेल. तुम्हाला बराच काही गोष्टींबद्दल अजूनही शंका असतील तर त्या तुम्ही आम्हाला कळवा आणि पुढच्या पॉडकास्टमध्ये आम्ही त्याही चर्चेला घेण्याचा प्रयत्न करू. जाता जाता मला एक रुटीन पण महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे आजच्या या चर्चेनंतर आणि सध्याच्या एकंदरीत फायनान्शियल एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला आजच्या इन्व्हेस्टर्सला आणि मुख्य करून जे लोक आता नुकतेच जॉबवर लागणार आहेत किंवा अजूनही त्यांची शिक्षण शेवटच्या टप्प्यात आहेत अशा लोकांसाठी काय मेसेज द्यायचा आहे त्यांना फायनान्शियली फ्री होण्यासाठी? ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. एस्पेशली यंगस्टर्स साठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात पहिलं मी काय सजेस्ट करीन तर तुमचं शिक्षण संपलं की तुमचं शिक्षण थांबवू नका, पुढे वाचन चालू ठेवा. एज्युकेशन इज अ लाईफ लॉंग प्रोसेस. आधी तुम्ही फॉर्मल एज्युकेशन मध्ये असता, नंतर तुम्ही इन्फॉर्मल एज्युकेशन. सो तुमच्या रुटीन लाईफ मध्ये किमान 1 ते 2 तास तुम्ही नवीन काहीतरी शिकलं पाहिजे. प्रिफरेबली ऑन सेल्फ डेव्हलपमेंट, प्रिफरेबली ऑन फायनान्शियल मॅनेजमेंट. या गोष्टी शिका. अनेक पुस्तकं आहेत, मी आता रेकमेंड करीन काही पुस्तकं. रॉबर्ट कियोसाकीचं पुस्तक आहे रिच डॅड पुअर डॅड. पुढे त्याचे अनेक पुस्तकं आहेत, कॅश फ्लो क्वाड्रंट गाईड टू इन्व्हेस्टिंग, ते वाचा. नेपोलियन हिलचं पुस्तक आहे थिंक अँड ग्रो रिच, किंवा अशाच टाईपची अनेक पुस्तकं आहेत. अलीकडच्या रिसेंट काळामध्ये आलेलं पुस्तक म्हणजे सायकोलॉजी ऑफ मनी किंवा रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन. असे अनेक पुस्तकं आहेत. वन ऑफ दी बेस्ट बुक्स दॅट आय हॅव रेड इन माय लाईफ इज दी सायन्स ऑफ गेटिंग रिच. वेलेस डी वॅटलचं हे पुस्तक आहे, 19व्या शतकात लिहिलेलं वन ऑफ दी बेस्ट बुक्स आहे. आणि सरते शेवटी मी 2 पुस्तकं लिहिली आहेत, ती पण तुम्ही वाचू शकता. माझं पुस्तक 25 हॅबिट्स दॅट मेक यू रिच, 22 वर्षाचा अनुभव मी त्याच्यात टाकलाय. ते पुस्तक तुम्ही टेम्पलेट म्हणून वापरू शकता. श्रीमंत होण्याची टेम्पलेट आहे त्या पुस्तकात. या 25 सवयी जर तुम्ही लावून घेतल्या तर तुम्ही ऑटोमॅटिकली श्रीमंत होणार. ते पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. दुसरं पुस्तक आहे युअर एक्सपेन्सेस आर किलिंग यू. ते पुस्तक वाचा, त्यांनी तुमच्या खर्चावर ताबा येईल आणि तुमच्या गुंतवणुकीला सुरुवात होईल. ती पेरणी करायला तुम्ही सुरुवात करा. फर्स्ट थिंग इज दिस, एज्युकेशन चालू नको. दुसरं, तुमचा इन्कम सुरू झाला रे झाला की पहिले गुंतवणुकीला सुरुवात करा. खर्चाचं थिंकिंग नंतर करा. पहिले त्या पैशाला कामाला लावा, त्या कोई पेरा, म्हणजे तुमच्याकडे नंतर आमरा येईल. समजा ऑलरेडी तुम्हाला काही वर्ष झाली आहेत नोकरी करून, जब जागो तब सवेरा, आजच्या आज इन्व्हेस्टमेंट सुरू करा. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, माझ्या पुस्तकात मी हा फॉर्म्युला दिलाय, जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्या इन्कमच्या 40% तुम्ही गुंतवले पाहिजे, नाही तो भूल जाओ, तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही. आय एम व्हेरी ब्लंट अबाउट दिस. 40% कमी गुंतवणूक केली तुम्ही श्रीमंत होणार नाही. एक चांगलं आयुष्य तुम्ही निश्चित जगाल, पण नैवेद्य दाखवून श्रीमंत होता येत नाही. 10-15% लोकांना सवय असते की फक्त 10-15% गुंतवणूक करायची, त्यांनी श्रीमंत होता येत. फर्स्ट थिंग. दुसरी महत्वाची गोष्ट, ऍक्शन घ्या. नुसतं तुम्ही वाचन करून उपयोग नाही, त्याच्यावर ऍक्शन घ्या. माझ्या पुस्तकात मी एक वाक्य टाकलंय, व्हॉट इज दी ग्रेटेस्ट मिझरी ऑफ लाईफ. एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. गुंतवणूक करायला पाहिजे हे प्रत्येक माणसाला माहिती, पण खूप थोडे लोक त्याची अंमलबजावणी करतात, ऍक्च्युअल ऍक्शन घेतात. म्हणून मी ते वाक्य टाकलंय की व्हॉट इज दी ग्रेटेस्ट मिझरी ऑफ लाईफ. इट इज दॅट ऑल ऑफ अस नो व्हॉट टू डू बट फ्यू ऑफ अस डू व्हॉट वी नो. द गेम ऑफ लाईफ इज इन डुईंग अँड नॉट इन नोईंग. सो नॉलेज तर घ्या, पण त्याचा वापर करा, त्याचं इम्प्लिमेंटेशन करा, त्याच्यावरती अंमलबजावणी
अंमलबजावणी करा, तरच तुमची ग्रोथ होईल. आणि तुम्हाला या विषयावर अजून काही माहिती लागली, काही नॉलेज घ्यायचं असेल, माझ्या युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा. मी पुस्तक लिहिलेले आहेत, दरवर्षी मी पुस्तक लिहितो, सो दॅट आय कॅन शेअर माय नॉलेज विथ दी कम्युनिटी. ते पुस्तकं वाचा, अमेझॉनवर उपलब्ध आहेत. माझ्यासारखे अनेक लोक असतील, त्यांचे युट्यूबवर व्हिडिओ बघा. आणि जर तुम्हाला आर्थिक नियोजन करायला काही गाईडलाईन्स लागल्या, काही मदत लागली, तर माझा कॉन्टॅक्ट नंबर देखील मी तुमच्या स्क्रीनवर देतोय. तिथे तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. आणि आय विश यू अ व्हेरी व्हेरी अबंडंट लाईफ. आणि हा पॉडकास्ट तुम्ही इथपर्यंत ऐकला त्याच्याबद्दल धन्यवाद. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे इतर व्हिडिओ बघायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या अशा मित्रमैत्रिणी बरोबर शेअर करा, ज्याला श्रीमंत व्हायचंय, ज्याला एक चांगलं आयुष्य जगायचंय आणि ते आयुष्य त्यांनी जगावं याच्यासाठी तुम्हाला त्याची मदत करायची. धन्यवाद. थँक्यू अँड थँक्यू समीर फॉर शेअरिंग युअर टाइम, नॉलेज अँड एक्सपिरियन्स. थँक्यू. चला आता आपण असं उभं राहू मस्त. चालू दे बंद का, चल. हा क्या नजारा आहे. आज खूपच मोठे आले जरा. येस, वेदर खूप छान आहे आज. मस्त वेदर आहे आणि गुड. बाय बाय. वी आर एन्जॉयिंग द वेदर नाऊ. बाय.